पुण्यात बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाचा नवा प्लॅन आहे। भाजप उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांना थेट फोन आणि मेसेजेस केले जात आहेत। भाजपकडून हा नवा फॉर्म्युला आता उभा राहतोय। पुण्यात बंडखोरी टाळण्यासाठी हा भाजपाचा नवा प्लॅन आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। भाजप उमेदवारांची यादी लवकर जाहीर करणार नाही असं म्हटलं जात आहे, तर वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांना थेट फोन आणि मेसेजेस केले जात आहेत। कामाला लागा, तयारी सुरू करा, भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्या पुण्यातल्या उमेदवारांना आता सूचना आहेत। यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरी होण्याची भाजपाला आता भीती वाटते, त्यामुळे यादी जाहीर न करता डायरेक्टच फोन आणि मेसेजेस केले जात आहेत। तर भाजपाचा हा नवा प्लॅन आहे। भाजप उमेदवारांची यादी लवकर जाहीर न करण्याची घोषणा भाजप उमेदवारांची आहे। कामाला लागा, तयारी सुरू करा असे भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्या पुण्यातल्या उमेदवारांना सूचना आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अमोल, आपण पाहतोय भाजपाचा हा नवा प्लॅन आहे का? भाजप उमेदवारांची यादी त्यांनी लवकर जाहीर न करण्याचं ठरवलेलं आहे अशी माहिती समोर येते, काय माहिती? खरं तर भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे। जवळपास 2000 जणांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये कसे उमेदवार निवडायचे हा पेच मोठा भाजपसमोर आहे। त्यामुळे अजूनही भाजपने उमेदवारांची यादी घोषित केलेली नाहीये। काल मुंबईमध्ये काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्या उमेदवारांना भाजपकडून म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना गेलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात करावी। भाजप अधिकृतपणे यादी घोषित करेल का याबाबत शंका आहे। अजूनही उशिरा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत भाजप ही उमेदवारांची यादी घोषित करू शकत नाहीये, कारण की जर यादी घोषित केली तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची भीती भाजपला आहे आणि त्यामुळे हा प्लॅन भाजपकडून आखण्यात आलेला आहे। जे उमेदवार भाजपकडून ठरवण्यात आलेले आहेत त्या सगळ्यांना कामाला लागण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। निश्चितच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।